नमस्कार. मी आदित्य परिवर्तन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. भीमा नदी पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे त्यातल्या स्थानिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. माझं नाव संतोष महादेव पवार. गेले प्रत्येक वर्षी पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्व गोरगरिबांना पुराचा फटका बसतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पूर्ण गबाळ बांधून लहान लहान मुलं असून सगळे गबाळ स्थलांतरित करावं लागतं. त्यासाठी आम्हाला आमचे मेंबर लक्ष्मणभाऊ वापरकर हे सातत्याने मदत करतात आणि योग्य ठिकाणी नेऊन जेवणाची खाण्याची पाण्याची सोय सगळी करतात. आणि प्रत्येक वर्षी असा ह्याचा काहीतरी मोबदला गोरगरिबांना मिळावा किंवा स्थानिक चांगल्या ठिकाणी कुठं स्थलांतरित करावं आणि जागा व्यवस्थित द्यावं किंवा इथं काही गेल्या वेळेस की अशी घोषणा केली होती की आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब आले होते. मोठी अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांनी बोललं होतं की खाली पार्किंगवर राहण्याची सोय करून देतो. असा पाठपुरावा आमचे मेंबर करत सातत्याने करत आहे, परंतु त्यांना कुठलेच यश मिळालं नाही. आणि याचा विचार करून त्यांच्या या पाठपुराव्याला सरकारनं मान्यता द्यावी आणि त्यानुसार काम करावं ही विनंती. हे एवढं सगळं गबाळ आवरलंय, काय केलं, कशासाठी आवरलंय? हे पुरुष मेंबर लोक आलते आम्हाला, स्थानिक नगरसेवक होते, लक्ष्मणभाऊ होते, परत पानकर साहेब होते, पालकनताई आलेत. सगळ्यांनी असं आम्हाला सगळ्यांनी मदत केली किंवा सांगितले की असं संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत पाणी घरामध्ये येऊ शकतं. त्यामुळं प्रशासनाची मदत मोठी झालेली आहे आम्हाला. पूर्ण त्यांची वाहनं सज्ज आहेत आणि स्थलांतरित करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सगळ्यांनी असं पूर्ण सामान बांधून ठेवलेलं आहे आणि आमची व्यवस्था रायगड किती दिवस झाले इथं राहताय? आम्ही 20 वर्ष झाली इथं राहतो. असं स्थलांतर पाणी आले आणि तुम्हाला गवळ उचलायला किती वेळा झाले? असं आम्हाला गबाळ म्हणजे ज्यावेळेस पुरेल त्यावेळेस आम्हाला गबाळ उचलावं लागतं आणि आमची सोय मेंबर रायगड भवनमध्ये करतात आणि पूर्ण चहा नाश्ता जेवणापाणी सोय सगळं पूर्ण ते करतात आणि सगळं पूर्ण प्रशासनचं पूर्ण मदत त्या हात आहे आम्हाला. आणि सगळेच वाहनं आणि त्यांचे सगळे आमचे कार्यकर्ते ते सगळे घेऊन आम्हाला मदतीचा हात पुढे करतात. म्हणजे अपेक्षा काय आहे? पाणी असं येतं की 15-15 दिवस पाणी घरातनं म्हणजे अशी ओल हटत नाही. लहान लहान लेकरं इथं आजारी पडतेत. शाळांची त्यांची सोय होत नाही पूर आल्यावर. असंच आम्हाला बसावं लागतंय. परत खर्च होतो, घरातलं सगळं नुकसान शासनाची कुठली होतं. आर्थिक मदत आतापर्यंत मिळाली नाही. एकदाच मिळाली. आता तर असं म्हणणं येतं की यातून काय मदत जाहीर झालेली नाहीये. तरी आता कुठतरी विचार करावा आणि व्यवस्थित त्याचा पाठपुरावा करावा. शासनाची मदत काहीच होत नाही आम्हाला. एकदा दोनदा दिले, परत काय दिलेच नाही. नुसतं नाव नोंदणी करून नेली, आम्हाला काही दिलंच नाही. पंचनामा झाले पण फक्त त्याचं काय मेंबर मिळालं लोकं मोबाईलच आम्हाला मिळालं बघतात. नाही. काय कमी जास्त असलं तर सगळं आम्हाला मेंबर लोक आमचे बघतात. लक्ष्मण भाऊ, पुन्हा विक्रम भाऊ असे सगळे बघतात आम्हाला. दिली होती मेंबरांनी, त्याची जागा बनवली. नाथपंथी मठ आहे. दरवर्षी दर महिन्याला एकादशीला वारकरी लोक येतात आणि त्यांची सोय करतो आम्हाला जी बनेल तेवढी. आणि त्याच्यासाठी सरकारने आमच्यासाठी काहीतरी सोय करावा ही आमची नम्र विनंती सरकारांना. आपले एकनाथ शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला, सगळ्यांना. आणि गरिबांच्या नावाने तुम्ही जे काही खर्च करता, लोकांच्याकडे येता, એટલે बिल्डिंग बांधून द्यावा सगळ्यांना. मी एकच नाही, सगळे लगभग 200-250 घर आहे. सगळ्यांची सोय व्हावा, गरिबांना काहीतरी भेटावा. दरवर्षी ते काय पंचनामा करून जाते, सगळं लिहून जाते, पण त्याचा मोबदला आम्हाला काही भेटत नाही. बरोबर. पुराचं पाणी किती दिवस राहते इथं आल्यावर? अरे 10-10 दिवस येते, कभी कभी 8-8 दिवस. एक वर्षी तर सगळं 2006 तर अख्खं झोपडपट्टीच बुडली होती. वरी होतं पत्राच्या वरी परस पाणी होतं. 14 दिवस पाणी होतं इथं. कसं करावं लेकरा बाळांनी बाया माणसांनी कसं राहावं, पसारा कसा घ्यावा, कसं न्यावावं, किती अवघड आहे आता बाया राहणं इथं मुश्किल आहे. किती दरवर्षी असंच आहे आता. दरवर्षी आता सोय कराय. मला एक म्हणायचं आम्हाला घर बांधून द्यावाय, दरवर्षी सोय कराय, चांगलं द्यावावं आम्हाला बांधून. पण हे आता दरवर्षी पाण्याचं भेव आहे आम्हाला. दरवर्षी पाण्याची तकलीफ आहे. पाणी आलं की आता हे नेंबर लोक सोय करतात हे खरं आहे, पण हे पाणी जात नाही लवकर. पाणी गेलं की आता हे पुन्हा झाडून झोडून काढा, ह्याला 10,000 पुरत नाहीत आम्हाला. आता हे राहायला इथं अवघड आहे आम्हाला. खरं लेकरं बाळ. वय किती आहे तुमचं? माझं 70-75 आहे. हा, किती वर्षापासून राहता इथं? मी आई इथं आज 2002 पासून राहते. वारकऱ्यांची सोय करायला घ्या. हा, ते आता लय दिवसापासून राहते इथं, पण आता ते फोटो घ्या. घराचे फोटो काढायचे तरी चौकट. हे सोय काय अशी- करता आता हे लय अवघड आहे बाबा. दरवर्षी असंच आहे. दरवर्षी तर लेकरा बाळाचा आता खाण्यापिण्याचा हे आता दरवर्षी आम्हाला लय भेव आहे. दरवर्षी चालूच आहे असं. बरी बांधून आम्हाला बांधून ठेवले, कुठं झाले सांगितलं?
आता हे रायगड मठवर बरं. हा विचार सांगितलं. रायगड मठामध्ये जायचं ते सोय करतात बिचारे आम्हाला खाण्यापिण्याची सोय करतात राहण्याची सोय करतात आमची सगळी सोय करतात बरी त्यानं आता आम्हाला कुठं तर बांधून द्या आमचा जीव धोक्यात आहे त्यांनी कुठं तरी आम्हाला बांधून दिलं पाहिजे आता आम्ही वर्षा आता दरवर्षी आता हे किती दिवस काढावं असत दरवर्षी पूर आला की असंच आहे 4 रोज 8 रोज सारखं चालूच आहे 10 दिवस चालू राहते मग लेकरं बाळ बाया पोरं राहावं कसं आम्ही खावं कसं इथं तकलीफ काढावं लागते आम्हाला